मीरा भाईंदरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न। रश्मी शुक्लांनी निवृत्तीच्या 5 दिवसांच्या आधीच सरकारकडे अहवाल सोपवला। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज बडबड करतो, सकाळच्या भुंगेला सिरियस घ्यायची गरज नाही। नाव न घेता अमित चाटम यांची संजय राऊतांवर टीका, तर रश्मी शुक्ला वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या संजय राऊतांनी केली होती टीका। आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक। आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी आपटेंनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्यानं संधी दिल्याचा भाजपचा दावा। बदलापूर लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का, संजय राऊतांचा सवाल, तर भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय, राऊतांची टीका। आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक। तुषार आपटेचा स्थानिक लेव्हलचा मुद्दा, प्रकरणाची माहिती घेऊन बोलणार। अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर, तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांचं विधान, तर अण्णामलाईंकडून मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख। फडणवीसांनी बाळासाहेबांची जन्मभूमी काढू नये, भाजपच्या स्टार प्रचारकांकडून मुंबई तोडण्याची चाचपणी सुरू आहे। अण्णामलाईंच्या या विधानावरून फडणवीसांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, 3000 रुपये देण्यास तयार। आधी 1000 देतो बोललो होतो, तेव्हा रिस्पॉन्स आला नव्हता, म्हणून आता 3000 रुपये देतो, फडणवीसांचं आव्हान। महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आज प्रचाराचा धडाका, तर बीड, सोलापूर, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापुरात रोड शो, दरम्यान शिंदेंच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेश सुद्धा या ठिकाणी होणार। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आजही रोड शो, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दादांकडून वातावरण निर्मिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित, पुण्यामध्ये सर्वांसाठी मेट्रो, पीएमपीएमएल बस प्रवास मोफत मिळणार। जाहीरनाम्यातनं राष्ट्रवादीचं आश्वासन, तर अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रकाशन। आम्ही काही लपून छपून करत नाही, आम्हाला रोज पुणेकरांना सामोरं जायचंय। बाहेरचे लोक येऊन घोषणा करतात आणि पुढच्या कार्यक्रमाला जातात। जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी अजित पवारांचं वक्तव्य। महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनंही कंबर कसली, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा, सुप्रिया सुळेंचा कळवा मुंब्र्यामध्ये दौरा, तर हर्षवर्धन सपकाळ यांचाही आज शिंदेंच्या वालेकिल्ल्यात प्रचार दौरा। ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर उद्या तोफ धडाडणार, तर महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतली ही पहिलीच सभा, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर या सभेची जय्यत तयारी। कोल्हापुरात कृष्णराज महाडिक घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत, 12 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांचा टॉक शो। कृष्णराज महाडिक आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर ही मुलाखत घेणार। वरिष्ठांच्या आदेशानंतर कृष्णराज महाडिकांनी निवडणुकीतनं माघार घेतली होती। कोल्हापुरात सतेज पाटील यांना मोठा धक्का, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश होणार। प्रवेशानंतर गोकुळचं राजकारण बदलण्याचीही शक्यता। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने, पॅनल क्रमांक 12 मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत। शिवसेनेचे उमेदवार सचिन पोटे यांचं कुटुंब कार्ड उपक्रम चर्चेत, तर जनतेमध्ये न पोहोचणारे सुखदुःख कसे निवारणार, राष्ट्रवादीच्या विक्रांत शिंदेंची शिवसेनेवर टीका। पैज लावा, सांगली महापालिकेमध्ये भाजपच्या 55 जागा निवडून येतील। आगामी पालिका निवडणुकांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत। अमरावती मनपा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा बघून आश्चर्य वाटलं, मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं, अमरावती दिसत नाही, याची खंत यशोमती ठाकूर यांची टीका। कुणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी विरोधकांना दम भरला, तर काही जण काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेले, देशमुखांची टीका। हिजाब घालणारी मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान बनेल, सोलापुरातल्या प्रचारसभेत एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांचं विधान। छत्रपती संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवार सौदागर मोहम्मद यांच्या उमेदवारी अर्जावरून वाद, अर्जावर औरंगाबाद लिहिलं तरी अर्ज वैध ठरला, तर संजय शिरसाट यांच्याकडून हा उमेदवारी अर्ज बाद करून कारवाईची शिरसाटांची मागणी। प्रणिती शिंदेंनी सोलापुरात थांबण्याचं आश्वासन स्वतःच्या जाहीरनाम्यात द्यावं, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची टीका। प्रणिती शिंदेंकडून भाजपच्या जाहीरनाम्याचा कॉपी पेस्ट असा उल्लेख।
पाण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन म्हणजे शहरवासियांच्या तोंडाला या ठिकाणी पुसलेलं गाजरच। छत्रपती संभाजीनगरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून इचलकरंजीला 8 वर्षात पाणी का देऊ शकले नाहीत? पाणी योजनेच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। भाजपवाले कुत्र्यांच्या शेपटीसारखे वाकडे ते वाकडेच राहणार। जळगावातल्या सभेत पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांची भाजपवर टीका। अकोल्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांसाठी इम्रान प्रतापगढी यांची पार पडली सभा। एमएम भाजपसाठीच काम करते याचं हे प्रात्यक्षिक अकोटमध्ये दिसलं। खासदार इम्रान प्रतापगढी यांची टीका। जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। विनापरवानगी बॅनर लावण्याप्रकरणी ही कारवाई। तर प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सिंधू कोल्हेंनी तक्रार केली होती। मुंबईच्या सायनमध्ये जोगळेकर वाडीमध्ये मत मागायला येऊ नका अशा आशयाचे बॅनर। तर 12 वर्षात पाण्याची समस्या सोडवली नसल्याचं नागरिकांचं या ठिकाणी मत। धाराशिवच्या उमरगा पालिका उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय वाघमारे बिनविरोध। उमरग्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीच्या चर्चा होत्या। गोंदियाच्या गोरेगाव नगरपंचायतीमध्ये स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजपात नाराजी नाट्य। जिल्हा उपाध्यक्षांसह भाजपचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांचा राजीनामा। पुण्यातील राजगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय वालगुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। तर भाजपचे नेते संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। बीडमध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी। गहिनीनाथ गडात पुण्यतिथी महोत्सवाची सांगता।